जय गुरु। जय गुरु। बंद कर. ये तो है। जय गुरु. जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। ये सगळे व्हिडिओ कसे येत आहेत? व्हिडिओ कसे येत आहेत? आज मी घेतोय कारण सर आज हे आहे ना, अम, संकष्टी आहे ना, त्यामुळे सर बिझी असतात. जरा मी शेअर करतो स्क्रीन. स्क्रीन दिसते का? हो सर. ओके, सुरू करूया. हो. ओके, सुरू यातलं आपल्याला करूया. आता चौथं सुभाषित काल चालू होतं. चौथंच ना का पाचवं चालू होतं? मला वाटतं पाचवं चालू होतं, राईट? नास्ती नास्ती, हा बरं हा नास्ती. हा. असं. चला सुरू करूया. म्हणा बघू कोणी. सर ते साईज मोठा करा, वाचता येत नाही प्रेझेंटेशन मोड मध्ये. खूप छोटी स्क्रीन आहे, छोटं मोठं झालंय का? करा. छोटं खूपच झालंय छोटं खूप. झालं. आपण करू शकतो ना. हो, ते फुल आपणही स्क्रीन करू करा ना, शकतो. अजूनही वाचता येत. नाही, पूर्ण स्क्रीनच आहे माझी. मी बघतो आणखी मोठं करता हा, येतं ते का. मोबाईलवर म्हणून असं हो, कदाचित. आपण मोठं करू शकतो ना. सर मोठी मी स्क्रीन वाचू. आहे माझी. हा, वाचा. तो आडवा मोबाईल नास्ती. तर होईल कदाचित. हम्म. फुल स्क्रीन येईल. सर वाचू मी. हा, वाचा. दे वाचा. दिसत नाही. नाही दिसत गेलं आहे. सर ते. मग गेलं परत. आलं होतं आता. मी वाचू का? नाही दिसत आहे का? नाही दिसत. दिसतोय. हम्म. जरा बघा, हा. सरकवा जरा म्हणजे हो दिसेल हो जरा. दिसतंय दिसतंय. दिसतं सर. दिसतंय सर, दिसतंय. हम्म. दिसतंय. दिसतंय सर. ओके, वाचा. हम्म. हा, विनय वाचा. हा. नास्ति नास्ति लोभसमो व्याधिः, नास्ति क्रोधसमो रिपुः, नास्ति दारिद्र्यवत् दुःखम्, नास्ति ज्ञानात् परं सुखम्. जरा लईत येऊ दे ना. नास्ति लोभा समो व्याधी, नास्ति व्याधिः क्रोध समो नास्ति रिपु. क्रोधसमो रिपुः, नास्ति दारिद्र्यवत् दुःखम्, नास्ति ज्ञानात् परं सुखम्. बरोबर. आणखीन कोणी वाचेल का? मी वाचू का सर? हा, वाचा. हा. नास्ति लोभ समो व्याधि, नास्ति क्रोध समो रिपुः, नास्ति दारिद्र्यवत् दुःखम, नास्ति ज्ञानात् परम सुखम. बरोबर. अन्वय वाचा कोणी. लोभ मी वाचू का? समहा. हा, वाचा अपर्णा ताई.
अन्वय लोभसमः व्याधिः नास्ति क्रोधसमः रिपुः नास्ति दारिद्र्यवत् दुःखं नास्ति ज्ञानात् परं सुखं नास्ति. बघा अर्थ लावायचा प्रयत्न करा. लोभ सर सम स्क्रीन मोठा नाही करता येणार का? वाचता येत नाहीये. मोठा आहे. बघू 2 मिनिटं. तुम्हाला मोबाईलवरती पीडीएफ पाठवली आहे ना सरांनी, तर त्यातलं ना ते पीडीएफ ओपन करून शेवटची सुभाषित तुम्ही मोबाईलवर बघू शकता. म्हणजे मी बाकीच्यांना म्हणजे जस्ट रिक्वेस्ट म्हणजे सरांना करता येत नाहीये ना हे, तर त्यासाठी बर म्हणजे तुमच्या जर लॅपटॉपवर जे करत असतील त्यांनी मोबाईल ओपन करा, म्हणजे तुम्हाला हातात त्या पीडीएफ मधले 2 मिनिटं मी शेवटची ही जरा ट्राय सुभाषित मिळेल. करतो. 2 मिनिटं जरा शेअर वरनं काढतो मी. लॅपटॉप नसेल तर बघू 2 मिनिटं. सर, त्याआधी तुम्ही शेअरिंग न करता आधी ते फुल स्क्रीन दोन करून घ्या, मिनिटं हा नंतर मग शेअर दोन करा. मिनिटं हा नेहा. हो 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 एकदम हो. हा बोल. नाही ना, कशामुळे नाही होत? नाही, मोबाईलला होईल, इथे नाही होत आहे. तर केलंय मी. बघू आता काही दिसतंय का तुम्हाला? का पहिल्यासारखंच दिसतंय बघा. हो, पहिल्यासारखंच दिसतंय सर. छोटच आहे. आता थोडस मोठं झालंय. नाही, मोठं छान आहे, करायला छान आहे येतंय. सर. मोठं करायला येतंय सर. खाली ओढाल. झालं झालं झालं. एवढं मोर दॅन इनफ आहे, चालतंय. हा, हे एवढं चांगलं आहे. आता दिसतंय का? हो हो. हे अगदी बरोबर आहे सर. छान दिसतंय. बर चला. हा. हा हम्म हम्म. अच्छा कोणी संपूर्ण स्क्रीन दिसतोय ना? पण सगळं संपूर्ण दिसतंय ना? का थोडं कमी दिसतंय? शेवटचं वाक्य व्यवस्थित दिसतंय, काय हरकत नाही. शेवटचं दिसतंय का? ज्ञानात परम सुखम शेवटचं थोडं नास्ती दिसत नाही दिसतंय का? सर. ज्ञानात नाही नाही दिसत. दिसत आहे. हा तेच. नाही दिसत. पुढे नास्तीपर्यंत दिसत. दिसतंय. ज्ञानाचं दिसत नाही. दारिद्र्य व दुःखम नास्ती तिथपर्यंत दिसतंय. हम्म. ते आणलं की ते स्क्रीन छोटा होतो. आता दिसतंय सगळं. हम्म थोडस मोठं होईल, आधीच मोठं कराल, कारण आता स्पेस नास्तीच्या पुढे भरपूर गेलीये. हम्म. अजून थोडस मोठं, थोडस. बस. त्याच्या पुढे नाही दिसणार, थोडं मोठं केलं की. हा दिसतंय सर आता. ओके. दिसतंय दिसतंय. लोभासम व्याधी नास्ति लोभ समूह समूह व्याधी नाही अन्वय ना. वाचला. आता अर्थ सांगायचा प्रयत्न करा. म्हणजे आता जे लोभ स्वल्पविराम आहे तोपर्यंत एक एक वाक्य आहे. तर तुम्हाला काय समजतं त्याच्याप्रमाणे. कारण तुम्ही ऐकलं असेल. फॉर एक्झाम्पल लोभ सम व्याधी नास्ती म्हणजे न असती. लोभ नाही, सम म्हणजे लोभासारखी व्याधी नाही. व्याधी नाही, नाही, हम्म. नाही. आजार नाही. पुढचं बघा. क्रोधासारखा शत्रू नाही, क्रोधासारखा क्रोधासारखा शत्रू नाही. शत्रू नाही. दारिद्र्यासारखं दुःख नाही. दुःख दारिद्र्यासारखे नाही. दुःख नाही, दारिद्र्यासारखे आणि दुःख नाही. दुःख नाही. आणि आणि ज्ञानात परम सुखम नास्ती. ज्ञानात परम ज्ञानासारखं सुख नाही, ज्ञानासारखे दुसरे सुख नाही. सुख सुख नाही. नाही. ठीक आहे. त्यामुळे ज्ञान हे सर्वात एकंदर मोठे सुख आहे. एकंदर ज्ञानाचं श्रेष्ठत्व इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे सुभाषितकाराने. हम्म. की ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे.
बाकीचे सगळे त्याच्या समोर म्हणजे काहीच नाहीत अशा दृष्टीने सुभाषितकारांनी ते सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे या जगात लोभासारखी मोठी पीडा नाही, क्रोधासारखा मोठा शत्रू नाही, गरिबीसारखे मोठे दुःख नाही, पण सर्वात मोठे कुठचे सुख असेल तर ते ज्ञानच आहे. ज्ञानच. आणि तात्पर्य काय, तर प्रत्येक मनुष्याने ज्ञानी झाली ज्ञानी झालं पाहिजे. पाहिजे. हम्म. हम्म. कळलं? यात काही कोणाला शंका आहे का? कारण हा सगळ्यात सोपा श्लोक आहे मला वाटतं, जर तुम्हाला हे कळलं तर. काही काही प्रश्न आहेत का ह्याच्यामध्ये कोणाचा काही? नाही सर. नाही. नाही नाही नाही. आतापर्यंत जी सुभाषित झाली याच्यावरती थोडे आता एक एक शब्द जे गेलेत आपले, त्याच्यावरती एक छोटी छोटी संस्कृत वाक्य बनवायची आहेत. तर रिपूचा अर्थ आपण बघितला, रिपू म्हणजे शत्रू. ठीक आहे. तर एक बघा, प्रयत्न करा, एखादं कुठचं वाक्य बनवायचा प्रयत्न करा रिपू वापरून शब्द. आपण इथे बघितलं की रिपू सारखं म्हणजे क्रोधासम रिपू नास्ति. आता हा बघा, रिपुहू नास्ती क्रोधासम, क्रोधासम रिपू नास्ती म्हणजे क्रोधासारखा शत्रू नाही. शत्रू तसंच नाही. हा, म्हणजे तसंच आणखीन काय काय नाही. आलसः स- किंवा असं म्हणता रिपुस येईल, आलस्य तुम्ही म्हटले, आलस्य मनुष्यस्य रिपुहू अस्ति, रिपू म्हणजे असते. आळशीपणा मनुष्याचा शत्रू शत्रू. आहे. असंच आणखीन एक जर आपली कल्पना वाढवून बघा आणखीन काय काय. सर मी सांगू कविता? लोभ हा सर, सांगा ना. लोभ. रिपू म्हणजे शत्रू. हा, शत्रू. षड्रिपु मनुष्याः षड्रिपु अस्ति सन्ति. षड रिपुहू मनुष्याचे म्हटल्या तुम्ही ना, हा. मनुष्यस्य. मनुष्यस्य. हा, मनुष्यस्य षड मनुष्यस्य षड्रिपु सन्ति. रिपू ती असतात. म्हणजे तुम्ही संती. सांगताय की माणसात, तर आपण माणसात म्हणायचं, आपल्या माणसाचे. तुम्ही काय मनुष्यस्य केलं तर माणसाचे 6 रिपू असतात असं शत्रू. चा अर्थ झाला. ठीक आहे. हो. किंवा पाकिस्तान भारतस्य रिपुः अस्ति हम्म. हम्म. असं. ठीक आहे. हम्म. आणखीन कोणी काही माणूस सांगू शकेल? जास्ती मोठी मोठी नाके बनवायची. रिपू अर्थ माहितीये, अस्ति वापरलं तर आपलं क्रियापद पण कळलं. आता आजूबाजूला कुठचे शब्द घालायचे ते आपल्यावरती आहे. ठीक आहे ना. पुढचा शब्द तर घेऊया. हा, पाकिस्तान हा भारताहा ना, भारताचा शत्रू ना. भारतस्य. ओके ओके. पाकिस्थानः भारतस्य रिपु रिपुः अस्ति. रिपू अस्ति. अस्ति. हा. रिपुः अस्ति. दुःखम दुःखम. म्हणजे दुःख. हम्म. वरच्यासारखंच करता येईल आपल्याला. हम्म. परपीडा अति. हा, प्रयत्न करा. हम्म. दुःखम. आणखीन कोणी? आपल्याला गेलेलं आहे का बघा आधी सुभाषितात कुठे हा शब्द? दुःख. आले ना. हम्म. दारिद्र्य सर. बोला. हा हा, बोला. दारिद्र्यम रिपु अस्ति. दुःखम अस्ति. दुःखम. हा. आधी मराठी वाक्य सांगा, म्हणजे मग आपण त्याच्यावरती संस्कृत करायचा प्रयत्न करू. दुःखम म्हणजे दारिद्र्य हे दुःख. नाही, दुःख इथे आहे. आता दुःखम आहे. ओके. हम्म. काय दुःख आहे किंवा तसं. दारिद्र्य. हा, दारिद्र्य हे दुःख आहे असं केलं तर, करायचं चालेल म्हटलं तर. चालेल. हम्म. दारिद्र्य दुःखम असती असं. अस्ति. सर मी बोलू का? हा बोला. प्रभा जयशंकर. हा बोला प्रभाताई. दुःखम सर्वत्र वर्तते, म्हणजे दुःख दुःखम सगळीकडे असते. सफरिंग एक्झिस्ट एव्हरीवेअर, म्हणजे दुःखम सर्वत्र म्हणजे सगळीकडे आहे दुःख. आहे, चालेल, खूप उत्तम. पुढचं घ्या. हा. समह. सर मी समचा पण अर्थ. एक सांगू? हा सांगा ना.
प्रीती हा प्रीती, परदुःखम शीतलम अस्ति. बरोबर. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. परदुःखम म्हणजे दुसऱ्याचे दुःख आपल्याला शीतल वाटतं. परफेक्ट, छान आहे. थँक्यू. समह, समह म्हणजे सारखे. सर हे दुःखम हे पाय मोडलेला आहे मोचा हो, खच्या वर आपण अनुस्वारा दिला तर बरोबर आहे का? तुम्ही जे वाक्याच्या मध्ये जर कुठे असेल तर नाही तिथे सुरुवातीला. नाही, म्हणजे तो शब्द तुम्ही जेव्हा वाक्यात वापरता हो हो तेव्हा जर तो वाक्याच्या मध्ये असेल म्हणजे शेवटी हो तेव्हा नसेल हा. तर ते त्याला अनुस्वार चालेल. ओके. हा, समह. सर असं म्हणायचं असेल सगळे मनुष्य प्राणी एकसारखे असतात छोटी छोटी किंवा बनवा, आहेत आम्ही ना असं. मोठी नका मध्ये आपल्याला पण आपण सध्या वर्तमान काय शिकलोय, पुल्लिंगी शिकलोय, आहेत हा त्यामुळे असं. त्याच्यामध्येच राहा. म्हणजे मी सांगतो की आता आपल्या मागच्या ह्याच्यात गेलंय की क्रोध सम अन्य रिपू नास्ती. क्रोध समोरी पुन्हा असती. म्हणजे कोणासारखं कोणी नाही अशा दृष्टीने आपण तो सारख्या शब्द वापरतो. ह्याच्यासारखं म्हणजे तर असं म्हणलं तर हम्म, योगिनः सुख दुःख सम अस्ति. योगिनः सम सुख सुख दुःख दुःख समः सम असते, म्हणजे योग्यांना सुख आणि दुःख सारखे असते असं म्हणायचं तुम्हाला. राईट, हम्म. बरोबर, बरोबर. आणखीन कोणी प्रयत्न करेल? समशत्रौ च मित्रे च. काय म्हणायचंय तुम्हाला मला? शत्रू आणि मित्र सम मानणारा योगिना. ओके, ठीक आहे. सध्या आपण जे जेवढे क्रियापदे शिकले त्याच्यामध्येच राहायचा प्रयत्न करा, कारण आपल्याला ते शब्द माहिती आहेत, इतरांना पण ते शब्द माहिती आहेत, त्यामुळे तेच वापरू सध्या आपण. ठीक आहे. म्हणजे मम मित्र समूह कोणी नसतं असं म्हणायचं असेल तर मग तसंही तुम्ही म्हणू शकता. पुढचा शब्द घेऊया. अस्ति. अस्ति नको घेऊ आपण, अस्ति आपण पहिल्या 3 वाक्यामध्ये अस्ति खूप वापरला, त्यामुळे तो राहू दे. पयोदहा, पयोदहाचा अर्थ माहिती आहे का कोणाला? पय म्हणजे पाणी, जे पाणी देणारा. ज्याच्यात पाणी असतं तो पयोदहा पाणी म्हणजे देणारा. ढग, ढग. म्हणजे ढग. पयोदः पयोदः. काले मी सांगतो एक वाक्य. बोलू का सर? वर्षाकाले पयोदह वर्षती, म्हणजे पावसात म्हणजे किंवा ह्याच्यामध्ये ढग बरसतात. पयोदह काळे वर्षती. ढग पाऊस देतात. हा सर चालेल, काळे चालेल. ढग पाऊस देतात. हा हा चालेल, तर मग संस्कृत मध्ये ते सांगा, कसं किंवा नुसते ढग ददाती पाऊस पयोदः. देतात म्हणा, हा अनेक ढग सर, मेघाः पयोदः. किंवा आपण पयोदः पयोदह मेघानां वर्षंती असं म्हटलं तरी वाक्य संपलं. ठीक आहे ना? मेघाः पयोदः वसन्ति. हम्म. ढग काळे असतात पयोदः असं पण हा, सांगायचं. ढग काय असतात पण सांगा. पयोदह. पाणी जीवन असतं हे कसं म्हणायचं सर? काय ते पयोदः जीवन. काय पाणी म्हणायचं? जीवन आहे. पाणी जीवन आहे. पण हे देणारा पण पाऊस इथे देणारा पयोदह ढग म्हणजे पाणी नाहीये, हे ढग आहे इथे. पयोदह म्हणजे देणार आहे. ढग, पाणी म्हणजे जल वगैरे होतं, पण इथे पयोदह म्हणजे ढग आहेत. ओके. काळे म्हणजे सर काळं, काळ्याला संस्कृत मध्ये काळ्याला वर्ष, काळ्याला शब्द काय काळे श्यामवर्ण आहे? ढग सर. पाणी श्यामवर्ण पण चालेल. हा, वर्ण. श्यामवर्ण. काळे पयोदह ढग कृष्ण. पाणी श्यामवर्ण अस्ति. वर्ण. कृष्ण. सर पयोदः म्हणजे कृष्ण अनेक पण वचन आहे का? चालेल. हो. फक्त है ना सर? पयोद ऍक्च्युली ढग, किंवा आपण ढग सुद्धा आपण मेघ. खूप ढग ते आपण ढगच म्हणतो, म्हणून तो हम्म. ढग असं तरी एक ढग किंवा बरेच ढग सगळ्यांना उद्देशून एकच येते. चालतंय. तर हा, तर तुमची पाऊस वाक्य पडतो असं असेल काय ते? तर पयोदः सिंचती.
पयोद म्हणजे ढग शिंपडतात असं म्हणायचं का तुम्हाला? हा, पाऊस पडतो. नाही, पाऊस पडण्याला वर्षांती हा शब्द आहे. सिंचती म्हणजे ओके, ठीक पाणी आहे. शिंपडणे अशा दृष्टीने आहे ना. ठीक पहिलं आहे, ठीक आहे. सेंटेन्स तेच सांगितलं ना, वर्षा काले पयोदहा वर्षते. वर्षांती, हा. ढग म्हणले आकाशात की तो ढग पाऊस असतात. पडतो असंच आहे. हा, काय म्हणताय? आकाशात ढग असतात असं म्हटलं तर चालेल. आकाशात म्हणजे आपण आकाशे पयोदः आकाशे पयोदः अस्ति. अस्ति. बरोबर. मग पयोदहा पयोदः वेगवेगम ददाति चलती असं म्हटलं तर? काय? पयोदहा वेगवेगम चलती असं म्हटलं तर? किंवा वेगेन चलती म्हणता येईल आपल्याला. वेगेन चलती. हा हा, वेगाने जातात असं म्हणता येईल. हा. हा तर हा. एक पयोदः ददाति जीवनम. चालेल चालेल चालेल. चालेल चालेल. अजून काय एक सर, सांगितलं तुम्ही? जरा पयोदः मला परत सांगा. सायंकाले पयोदः वर्षती. जीवनम हा, ददाती. म्हणजे जीवनम ददाति. ढग ददाती. जीवन देतात असं म्हणायचंय त्याला. हो हो हो. तर असं चालेल ना, पयोदः ददाति जीवनम. हो हो, जीवनम. सिक्वेन्सला महत्व नाहीये. पयोदहा ओके ओके ओके. पुढे जाऊया. तर हा. पयोदाचं दुसरं नाव जलद आहे असं असेल हो तर हो, काय जलद म्हणायचं? पण आहे. जलद पण पाण्याला ढगालाच म्हणतात. तर जलद. त्याला संस्कृतमध्ये कसं म्हणणार आपण असं या काय ते? वाक्याला? पयोदाचं दुसरं नाव जलद पण आहे असं तर कसं म्हणणार? आता पयोदाचं पयोदः हा काय आहे? म्हणजे तर जलदः दुसरं. आहे. जलदम होईल तेव्हा ते. पण नको, आपण एवढं अच्छा कॉम्प्लिकेट नको करूया. ठीक आहे ना. म्हणजे ढग अच्छा. काळे असतात, कृष्ण वर्ण असतील, तिथपर्यंत सगळं ठीक आहे. ठीक आहे ना. ओके ओके. पुढचा शब्द वारिदिही. वारी म्हणजे सुद्धा पाणी. जो पाणी पाण्याचा. ग्रहण करतो तो वारिदिही म्हणजे समुद्र. हा. बनवा सर मी वाक्य. बोलू का? हा, बोला. वारिधी म्हणजे हे एक ओशन आहे. ओशन इज व्हेरी डीप म्हणतात. म्हणजे ते हा. सागर असते ते खूप खूप हो खोल आहे का, खूप डीप आहे असं म्हणतात. हो. वारिधी गंभीर अस्ति. अतीव वारिदिही विशालम. अतिविशालम हा. हा, चालेल. विशालः असते कारण वारिधी करता आहे, त्यामुळे विशाल हे वारिधीचं विशेषण असल्यामुळे ते पण त्याच्यानुसार चालेल. वारिधिः विशालः अस्ति. किंवा मुंबई नगरे वारिधिः अस्ति. म्हणजे मुंबई नगरीजवळ नगरीत समुद्र आहे असं. किंवा वारिधी. विशालः अस्ति. आणखीन किंवा काय सुचतंय कोणाला? सप्तवारिधी. सप्तवारिधी. काय ते? वारिधी. वारिधी सप्त म्हणजे 7 समुद्र वारिधी आहेत. म्हणजे समुद्र. समुद्र. वारी म्हणजे पाणी. जो पाणी ग्रहण करतो तो वारिधी म्हणून समुद्र. ढीग बसायचं म्हणजे माझं लक्ष राहत आहे तिकडे. पुढे सर, जा. हा, बोला. एका संस्कृत श्लोकामध्ये हं. म्हणजे नरसिंहाचं स्तोत्र मी जे म्हणते त्याच्यामध्ये पयोनिधी असं आलंय. श्रीमत पयोनिधी निकेतन चक्रपाणी. तर पयोनिधी म्हणजे मला खरंच पाण्यात माहित नाही हो. असलेला. नाही माहित मला. सॉरी. बरं. माझं पण त्यात तुमचं पीस अशी फारसं नाहीये हो. आपण फक्त एकमेकांना मदत करतोय. ठीक आहे. ठीक आहे ना. हा. सरांना हम्म. विचारच ठेवा हा शब्द. हम्म. ठीक आहे ना. बर. युक्तम. ओके, समुद्र ना, युक्त पयोनिधी म्हणजे म्हणजे समुद्र. ठीक असणे. युक्तम म्हणजे ठीक आहे असं. पयोनिधी म्हणजे समुद्र. पयोनिधी म्हणजे हा, समुद्र का? हा, ओके. समुद्र म्हणजे पाण्याचा साठा. पयोधी म्हणजे समुद्र आहे. मग पयोनिधी आलाय तो शब्द. तो पण समुद्रच. अच्छा, उषाताई आहात का? आता मला जरा व्हायचं वाटलं. आहे आहे. युक्तम म्हणजे सर? युक्तम म्हणजे युक्त असणे. सह असणे म्हणजे त्याच्या बरोबर. हा. म्हणजे आता सरांबरोबर उषाताई असणे. नाही नाही, आपल्या ह्याच्यातले घ्या वाक्य. जे असं आपण तसं. केली तीच वाक्य घ्या. असं वाटलं. असणे बरोबर. उत्तम. उषाताई एक वाक्य सांगा युक्तमचं. नाही, यांना मुलांना सांगू दे सगळ्यांना. मी सांगू का? हा, सांगा ना. दुग्धहा शर्करा युक्तम. ग्रेट. बरोबर आहे का? बरोबर आहे.
दुग्धम शर्करा युक्तम अस्ति बरोबर. दुग्धम पाहिजे. अच्छा, दुग्धम दुग्धम शर्करा. पाहिजे का? हा हा फल फळाच्या दुग्धम बाबतीत शर्करा म्हणता येईल का फळ रसयुक्त आहे. हम्म. म्हणता येईल ना. म्हणता येईल. फल फल हा करा वाक्य रसयुक्त करा. हा फल हा रसयुक्तम अस्ति. फलम करा. फलम अच्छा रसयुक्त. फलम रसयुक्तम अस्ति. हा म्हणजे जेव्हा दुग्धम काय असतं शर्करा असा युक्त. प्रश्न येतो ना तेव्हा ते नेहमी ते ऍक्च्युली व्याकरण दृष्ट्या त्याला द्वितीया म्हणतात, पण तुम्ही जवळ लक्षात ठेवा की तो अम लावायचा शेवटी. आम लावायचं. हम्म. ओके. ही रसयुक्तम जोडाक्षर आहे का? जोडाक्षर रसयुक्त म्हणजे तुम्हाला रसाने हा युक्त झालं जोडून ना. लिहितो का रसाने रस युक्त तो आणि समास आहे तिथे. पण ते जॉईंट आपण बरोबर लिहितो का समास आहे. समास रसयुक्तम? आहेत. रसेन समास आहेत. युक्त. आता पयोदह बघितलं आपण तर मेघा पयोयुक्त असं म्हणू शकतो असती. काय वाक्य सांगा. मेघः हा पयोयुक्तम अस्ति. चालेल. म्हणजे पाण्याने युक्त असतात असं म्हणायचंय तुम्हाला, राईट? हो हम्म. म्हणजे पाण्याने भरले. भरलेले असतात. शर्करायुक्तम चालेल ना. हो हो. शर्करायुक्तम अस्ति. शर्करायुक्तम सन्ति. दुग्धम शर्करायुक्तम असते पाहिलं झालं आपलं. पुढचं घेऊया. संचयात. संचय म्हणजे काय? आधी अर्थ सांगा. हा संचय करणे म्हणजे साठा. साठा बरोबर. करणे. साठवणूक करणे. जमवलेले संचय. जमवणे किंवा जमवणे. संचय. साठा. साठवण. शी. संचय म्हणजे संचय संचय. वित्त संचय वगैरे असतो. मुंगीला काय म्हणतात मुंगीला? आपल्याला जे शब्द केलेत ना तेच गृहे असं असं होईल का? अं, गृहे सुवर्ण मा संचयात असं होईल. नाही, असं नाही होणार. संचयात संचयापासून साठा करण्यापासून. ते तुम्ही संचयात बघितलं म्हणजे असेल ना तिथे तिथे बघा प्रत्यय तो आहे. आपण गेल्या वेळेला बघितलेले आहेत. जिथे जिथे असं तो पाय आपल्या तोडलेला त जेव्हा येतो तेव्हा त्याच्यात पासून हून तसा दुसऱ्याचा अर्थ होतो. अच्छा अच्छा. हा हा हा. आपल्याला संचय. चौथा जो हे गेलेला आहे अधू ना सुभाषित जे चौथं आपण संचयातून केलं ना होईल का ते मॅडम? बघा ना जरा. गौरम लभ्यते ज्ञानम दानान. गौरवम गौरम लभ्यते दानात न तु गौरवम वित्तस्य लभ्यते संचयात. संचयात. संचयात हा, ते गौरव तीन कशामुळे मिळतो दान केल्यामुळे. आणि दान कशामुळे दिल्यामुळे. नाही? संचय केल्या. संचय संचय केल्यामुळे केल्यामुळे. कसला संचय केल्याने? नाही. वित्तस्य हा, वित्तस्य मग आता त्याचं एक वाक्य करा. वित्तस्य गौरव. संचयात गौरवम न लभ्यते. काय ते वित्तस्य पहिलं काय सांगितलं? वित्तस्य वित्तस्य संचयात संचयात गौरवम गौरव न लभ्यते. अतिसंचयात दुःखम अस्ति. हा, वर्तते. मी बोलू अतिसंचयात. का? हा, बोला ना सर, तुम्ही बोल. मी प्रभा जयशंकर. नाही नाही ठीक आहे. प्रयत्न होऊ दे. अतिसंचयात पुढे. ज्ञानस ज्ञानस्य संचयः जीवनस्य दीपः. म्हणजे नाही नाही, अक्युमुलेशन ऑफ सॉरी. नॉलेज. तुम्ही शब्द याच बदलला. विभक्तीचं वापरायचं. शब्द बदललाय. संचयात. हा, संचयापासून संचयात. हा हा, आपल्याला पाहिजे. संचयः वापरू शकत नाही आपण. नाही, जे दिलं ओके असेल तेच वापरायचंय. ओके. अतिसंचयात काय सांगितलं तुम्ही? नाही बनवा म्हटलं अवज्ञ मी. हा. संचयात अति तेथे माती त्या नाही. जे ज्ञानस्य संचयात म्हणत होत्या त्यात असं वाक्य चालेल का? ज्ञानस्य संचयात गौरवम लभ्यते. हो, चालेल ना. चालेल.
आता पुढे जाऊया का? पुढे दानात. जाऊया. ज्ञानात. दानात दानात ज्ञानात म्हणजे ज्ञानात ज्ञानापासून. ज्ञानात हं. लभते नाही दानात की एक मिनिट हा, दानात लभते की गौरव लभ्यते? लभते. एक लभते की दानात लभ्यते येतं ते? गौरवम लभ्यते की लभते? लभ्यते. लभ्यते. ज्ञानात गौरवम लभ्यते. चालेल. इवन हेच सेम वाक्य याला पण चालेल ना, ज्ञानात गौरवम लभ्यते. हो हो. हम्म. पुढचं घेऊया. आदौ. आदौ गेलाय का शब्द आपल्याला? आदौ म्हणजे काय आदौ नाही. नाही गेला. गेलाय आदौ आपला बघा. रामतत्वनादि वंदनम. तिसऱ्यामध्ये बघा गेलाय. तिसऱ्या आज आज सुभाषितामध्ये. आज म्हणून ना सर. आदौ रामतपोनादिगम. विपदाम आदौ चिंतनीया आदौ देवकी विपदाम देवगर्भ आदौ. जननम आदौ आधी देवकी देवगर्भ जननम गोपी आदौ गृहे त्या वर्धते. आधी का? आदव म्हणजे येतात. काय आदव आदौ म्हणजे? म्हणजे हं. येतात. येतात. येतात येतात. आदौ म्हणजे काय? आदौ म्हणजे आधी. आदौ म्हणजे येणाऱ्या विपत्तींचा. जसं येणाऱ्या. जसं आहे ना की विपदाम प्रतिक्रिया आदौ एव चिंतनीया, असं आपल्याला ते वाक्य गेलं होतं. म्हणजे विपत्तीचा म्हणजे येणाऱ्या विपत्तीचा, संकटाचा प्रतिकार कसा करावा याचा विचार पुढचं जे आहे ते आपणच केला पाहिजे, असं वाक्य आहे ते. म्हणजे आदौ म्हणजे येणाऱ्या. वन्नीना येणारे. हा तर गेला होता. ते आहे ना सर, आदौ देवकी देवगर्भ जननम, ते पण आहे ना एक स्तोत्र. वाक्य करा त्याचं. हं? वाक्य बनवा वाक्य. तुम्ही श्लोक नका वाचू, त्याचं वाक्य बनवा. हं, हं. आणि काय माहितीये का, आपण खूप शब्दांच्या मागे लागलो ना, जे आपल्याला माहीतच नाहीयेत, तर मग आपल्याला वाक्य नाही बनवता येत. म्हणून छोटे शब्द घ्यायचे. जसं राजेश सर सांगतात ना, 3 शब्द घेऊन वाक्य बनवा. बरोबर. आदौ आदौ. पुढचा काय शब्द? वन्नीना. आधी अर्थ सांगा. अग्नी. अग्नीने. वन्नीना. अग्नीने. वहीना अग्नी म्हणजे सर मी अग्नीने म्हणू सर. का? हा म्हणा. चुकतंय असं वाटतंय खरं, पण हा. हो, विना वहनिना भोजनम न पचती. हो. पचती. म्हणजे अग्नी ना. ऍक्च्युली हा वन्नीना शिजवण्या. म्हणजे ऍक्च्युली आग असा अर्थ होतो त्याचा. हा अग्नी आपण वन्नी पण विना वापरतो ऍक्च्युली आपण हा वन्नी मराठीमध्ये. पेटला असं हम्म. विना वहनिना भोजनम न पचती. बरोबर आहे. नाही बरोबर. चुकलं का? नाही बरोबर आहे. नाही नाही, पचती बरोबर आहे. नाही वहिना असं. म्हणजे तृतीय आहे ना ती, बरोबर आहे. हम्म. पचती म्हणजे शिजत नाही ना, बरोबर आहे. शिजत नाही. बरोबर आहे. हो. हम्म. बंधनाचा खरा अर्थ काय आहे? अग्नी अग्नीशिवाय. असं कुठे मॅडम. अग्निदे. अग्नी वाटत. अग्निदे. अग्नीने. अग्नी पुढे काय? उपहा पुढचा उपहा. शब्द घ्या. उपहा. 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 उपहा म्हणजे म्हणजे काय? अर्थ काय? विहीर. बरोबर. विहीर. बरोबर. उप म्हणजे विहीर. हा. आता हा उप म्हणजे विहीर. तिसराच गेलाय बघा आपल्याला, सुभाषित तिसरं. त्याच्यामध्येच म्हटलंय न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्हिना गृहे. कुपहा म्हणजे घरासमोर कूप आहे असं म्हणता येईल ना. अगदी बरोबर. हा मग अगदी वाक्य बनवा. गृहम पुरस्तात् कुपहा अस्ति. बरोबर. अशी छोटी छोटी वाक्य बनवायची, मग अगदी सगळे मॅडम बरोबर पण कासवला येतात. हा. कुर्म. कासवला शब्द काय कुर्म आहे का? कूर्म. हो. हो. हो हो. कुर्म. कुपहा. उपहा अतीव जलम युक्तम अस्ति. काय काय? कुर्मः सन्ति. कुपहा आणि
कुपः कुर्मं कुर्मं सन्ति. नाही नाही असं नाही होणार. कूपहा फक्त कूपहा म्हणजे विहीर प्रथमेमध्येच येणार ते. अच्छा. हा हा विहिरीत पाहिजे. हा विहिरीत कुपम नाही. हा विहिरीत नाही, विहिरीत नुसतं आहेत ना विहीर कासव. असाच शब्द आला कूपहा पाहिजे. म्हणजे आता ह्या ताईने जे वाक्य बनवलं ना ते अच्छा परफेक्ट अच्छा. होतं. हा तर कुपः वेगळंच वापरायचं आहे आपल्याला कूपहा. ओके 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 ओके. सर मी सांगू विहीर काय? खूप खोल आहे कसं म्हणणार? मी कुपः एक सांगू का सर वाक्य? हम्म. सांगा ना. कूपः अतीव जलम युक्तम अस्ति. हो हो चालेल ना. कूपहा जलेन युक्तम अस्ति. जलेन युक्तम असती, जलेन ठीक आहे. युक्तम अस्ति. हं. सर हे कुपहा म्हणजे कुपम हा म्हणजे जलम कुपमधला किंवा कुपा आहे का? जलेन दोन्ही चालेल. कूपहा पाण्याने म्हणजे विहीर. हं. कूपह म्हणजे विहीर. आता योग्य संस्कृत उपवने शब्द कुपः करा. अस्ति. काय म्हणालात? उद्या कुपः उपवने जलम कुपः अस्ति अस्ति. असं. खोलला संस्कृत मध्ये काय म्हणतात म्हणजे उपवने कुपः अस्ति. गेलाय का शब्द आपल्याला? नाही ना. मग तिकडे नाही नाही खोल जायचं नाही आपण. गेलेला. हा मग नाही जायचं आपण तिकडे सध्या. घराच्या शब्द तेच वापरायचे. मॅडम उपवने कुपः अस्ति. हो चालेल. छान चालेल ना? हो. हम्म. इथे जर घराच्या जवळ विहीर आहे असं वापरलं तर गृहस्य समीपे कूपः अस्ति असंच होईल ना. समीपे चालेल. पुरस्तात म्हणाल्या मगाशी त्या. ते हा पण नाही बरोबर. पण मग इथं गृहस्य येईल ना, गृहम नाही ना. गृहस्य समीपे येईल का गृहम समीपे? गृहस्य. हा समीपे वापरलं तर तेच गृहस्य. ओके. कुपः गृहस्य समीपे अस्ति. विशाल असती. हा मधुर जलम निको आता भरपूर आहे. मधुर जलेन युक्तः चल अस्ति. हा निको हा मधुर पुढे जलम आहे का अस्ति. ना? वेळ संपला. कुपः मधुर जलम जी अस्ति. असतात गावात उषाताई अजून सांगा गावात मधुर काय सांगू? जलम मधुरम हा? जलम दिलेलं वाक्य मधुर मधुरम जलम युक्त अस्ति. हो. जलम युक्त असती. मधुर जलम जलेन युक्त अस्ति. युक्तम अस्ति. मला आदौचं कळलं नाही वाक्य. आदौचं केलंच नाहीये आपण. आपण सरांना विचारणार आहोत. अच्छा आदौ राम तपोवनादि. हा ते वाच म्हणा काय येतो. आदौ राम राम तपोवनाधिगमनं. तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही शरणं जटायुमरणं. पुढे काय? एतद्धि रामायणम असं काहीतरी आहे. हो बरोबर आहे. तुम्ही आदौ श्लोकामध्ये घालच पूर्ण श्लोक लिहावा लागेल ते. नाही 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 आदौचं त्याच्या संदर्भात मी हा, हे हा. सांगितलं. आदौ म्हणजे नाही मलाही नाही कळलंय. आदौ म्हणजे आदौ येणार. ऍट येणार फर्स्ट किंवा सुरुवातीला येणाऱ्या. याला येणाऱ्या. सुरुवातीला ओके. तिसऱ्या अर्थ असतो. सुभाषितात झालेले बघा ना. चिंतनीया हि विपदा माधव एव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. आहे. विपदां प्रतिक्रिया आदौ एव चिंतनीया. लिहून घ्या वाक्य. काय लिहायचं? विपदां प्रतिक्रिया आदौ एव चिंतनीया. म्हणजे आधीच येणाऱ्या विपत्तीचा आधीच विचार करून आधी ठेवावा. आधी येस येस हा विपदां आधी आधी प्रतिक्रिया आधी आदौ एव चिंतनीया. येणाऱ्या. ऍक्च्युली हा अभ्यासाचा उपयोग हाच आहे की तुम्ही ते गेलेले सुभाषित आहेत ते बघा, त्यात ते कसे वापरलेत ते, आणि त्याप्रमाणे तुमचे मग छोटे छोटी वाक्य बनवा, असा उद्देश आहे अभ्यासाचा. ओके. पाहुणे येणारे संबंधी पण आपण आदौ वापरू शकतो का? पाहुणे येणारे किंवा काय असं वगैरे पण येणारे वापरू पाहुणे शकतो. अशा दृष्टीने. हा मग आता हा प्रश्न येतो की पाहुण्यांसाठी काय शब्द वापरायचा? पाहुणे हो आपला नाहीच. अतिथी 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 हा अतिथी अतिथी. अतिथी होय. मग जेवण करून ठेवावं लागेल. येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं म्हणता येईल का? आदौ नूतन वर्षा. नूतन तो म्हणजे आधी ना हा मग परीक्षेपूर्वी आदौ अभ्यास म्हणजे
परीक्षेपूर्वी अभ्यास करावा असं कसं म्हणता येईल?